शिरपूर शहरातील पंचायत समितीच्या सभागृहात पत्रकार दिन उत्साहात साजरा। याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरपूर शहरातील पंचायत समितीच्या सभागृहात मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली। तत्पूर्वी जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, पंचायत समिती गट विकास अधिकारी प्रदीप पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोस्वामी, नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर, वसंत पावरा, राहुल रंदे, हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार अरुण दलाल, राजेंद्र पाटील, रत्नदीप सिसोदिया, रामदास पुरी उपस्थित होते। आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार काशीराम पावरा म्हणाले की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो। पत्रकार म्हणजे समाजाचा आरसाही संबोधला जातो। पत्रकार बांधवांनी समाजातील गोरगरीब, वंचित, शेतकरी बांधव आणि कष्टकऱ्यांच्या समस्या निर्भीडपणे मांडून त्यांना न्याय मिळवून दिले असे प्रतिपादन। लोकशाहीमध्ये पत्रकार महत्त्वाचा घटक आहे। पत्रकार बांधव समाजातील समस्यांवर प्रहार केल्यामुळे अनेक प्रश्न सुटले आहेत। वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळे आज अनेक प्रश्न मार्गी लागताना दिसत आहे। देशाच्या आणि समाजाच्या विकासामध्ये पत्रकार बांधव, विविध वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे मोठे योगदान आहे। पत्रकारांनी पत्रकारिता करीत असताना आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी असे आवाहन राहुल रंदे यांनी केले। यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र पाटील यांनी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत खंत व्यक्त करत म्हणाले की पत्रकार दिन आम्हीच साजरा करायचा आणि आम्हीच आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी राजकीय व शासकीय सेवेतील अधिकारी पदाधिकाऱ्यांना बोलवून आम्हीच आमची पार पटायची हे चुकीचे आहे। यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी पुढील पत्रकार दिनाचा कार्यक्रम आणि स्वतः घेऊ आणि सर्व पत्रकार बांधवांना त्या ठिकाणी आमंत्रित करू अशी ग्वाही माजी नगरसेवक हेमंत पाटील यांनी दिली। यावेळी कार्यक्रमाच्या आयोजकांचे आलेल्या मान्यवरांनी आभार मानले। या कार्यक्रमासाठी शहरातील व तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि लोकशाहीमध्ये पत्रकाराचं फार मोठं त्याचं सहभाग असतो आणि त्यामुळे लोकशाहीमध्ये आपल्याला जे काही चौथा स्तंभ म्हटलेला आहे आणि त्या लोकशाहीमध्ये आपलं काम करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी असेल किंवा अधिकारी असेल, जे लोकप्रतिनिधी चांगलं काम करतात त्यांना सुद्धा चांगलं म्हणण्याचं काम आपण पत्रकार करत असतात आणि जे लोकप्रतिनिधी चुका करत असेल ते सुद्धा दाखवण्याचं काम पत्रकारचं आहे आणि जे अधिकारी चांगलं काम करत असेल त्यांचं कौतुक करण्याचं सुद्धा आपलं पत्रकार बंधू करत असतात आणि जे अधिकारी चुकीचं काम करत असेल ते सुद्धा बाहेर काढण्याचं काम पत्रकार करत असतात। त्यामुळे लोकशाही असेल, शासकीय पद्धती असेल, त्याच्यामध्ये आपलं फार मोठी भूमिका आहे। त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या राजकीय जीवनामध्ये मला आता आमदारकीमध्ये 15 वर्षे झालं आणि आता 16वं सुरू झालेलं आहे आणि या 15 वर्षामध्ये आपण आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये काम करत असताना आपलं सगळ्यांचं सहकार्य लागलेलं आहे आणि त्यामुळे आपण तालुक्याच्या विकासामध्ये जे काही आपण कामं केलेलं आहे त्याच्यामध्ये आपले नेते, माजी शिक्षण मंत्री अमरीशभाई, आम्ही सगळे असतील आणि आपला तालुका घडवण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं सगळ्यांचं मोठं काम आहे आणि पुढे सुद्धा आपण असंच काम करणार आहोत। सगळ्यांच्या सहकार्याने आपण सगळं काही काम करणार आहे। कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे त्यामुळे धन्यवाद देतो की दरवर्षी आपण चांगले कार्यक्रम करत असतात आणि आपण भाग घेत असतात, कारण कार्यक्रम करणं सोपं असतं, जो करतो त्यालाच माहीत पडतं। राहुल भाऊंनी सांगितलं की फोन करणे, सगळ्यांना बोलवणे हे मेहनत असते काही, त्यामुळे ज्यांनी हे मेहनत घेतली त्यांना मी धन्यवाद देतो।